उपवास म्हटलं ना, की उपवास पकडूची घाई आमच्या घरात लहानांका असता. कारण काय माहिती आहे का? साबुदाण्याची खिचडी मिळता म्हणून. तशी तर ही साबुदाणा खिचडी सगळ्यांकाच आवडत असतली नाही? खिचडी जर मऊसूत आणि खळखळीत अशी बनली ना, तर ती खाऊची मजाच काय वेगळी असता. तर ह्यो साबुदाणो काय करायचो, तर कट्टोकट पाण्यात भिजवायचो. त्यामुळे तुमची खिचडी पण एकदम मस्त बनतली. आणि एक म्हणजे ही खिचडी एकदा तुम्ही तुपात करून बघा. एक नंबर खिचडी होता बघा. तुपात जिरा घालायचा, मिरची, कढीपत्तो घालायचो, एकदम बारीक कापलेलो बटाटो घालायचो, म्हणजे बटाटो लवकर शिजात. याच्यात मीठ घाला, झाकण ठेवून ह्यो बटाटो शिजवून घ्या. नंतर शेंगदाण्याचं कच्चो कूट टाका, तो लालसर भाजून घ्या. याच्यात थोडासा आला आणि रंग येऊसाठी थोडीशी लाल मिरची पावडर टाका. मिक्स करून घ्या. साबुदाणा घालून घ्या, त्याच्यावर लिंबू पिळा आणि साबुदाण्याक एक वाफ काढून घ्या. चला, खिचडी आपली तयार असा. याच्यावर भरपूर खोबरा घालून गरमागरम खाऊ घ्या. आणि हो, ज्यांका ज्यांका ही साबुदाणा खिचडी आवडतात त्यांनी जाता जाता लाईक करा बघू.